काय खरं नाही बाबा त्यासारखं गवतच गोळा करून आणायला लागले. हरभऱ्याची भाजी आहे ही. काय हरभऱ्याची भाजी आहे? त्या भाज्यासारखं सराटीची भाजी आहे ही. एवढं मोठं मोठं असतंय व्हय? याचा पाला तुडून काढायचं असतं शेंड शेंड माहितीये का? तर शेंड शेंड घ्यायचं आणि हरभऱ्याच्या भाजीने चांगली लागतं माहितीये का? असं कवळं कवळं असते. कवळं कवळं शेंड घ्यायचं असतं आणि शिजवून मोकळं करायचं असतं हे. पाऊस आला पाऊस आला पाऊस आला नाही म्हणलं तरी पाऊस आला. तुला माहिती आहे का? कमरेला ही सराटा बी आहे का? ही सराटा भाजते ती मन कमराचं ते औषध करते ती मन. होय. हा खुशा शिवानी मागचा साबण घेऊन ये पळ लवकर. चला खुशी आहे लगेच छत्र घेऊन उभारली का? पाऊस तरी झाला. चला मग आता पाला 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 शेंड शेंड तोडून काढायचं, हं. त्याला वापलायचं, कांदा तिखट मीठ टाकून आपलं खायचं. भाजी करून हा. हा तर तुम्ही कधी खाल्ली आहे का सराट्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि या मग आमच्यासारखी सराट्याची भाजी खायला. काय त्याला करावं की गवतच गोळा करून आणाल त्या. गवत नाही लय भाजी हिरवी हिरवी दिसली ग म्हणून ही इथं काकीच्या घरापाशी दिसलं आपलं हिरवं हिरवं सराटा. आता मग तर आणलं होतं अजून गोळा केलं बघा ही सराटे. ते नाही थोडं होतं एवढंच होतं की होतं काय? आता जास्त आणलंय आता हिरवं हिरवगार दिसते या. हं. तळ केलं नाही शेत हं. तळ ते तर होतं. बर बर. ते तर महाग बघितलं पण महाग काय सापडलं नाही. इथं शेततळ्यापाशी जाऊन बघितलं तर असं झापाच्या झापा उपसून आणू वाटायला लागलं म्हणून आम्ही सगळंच घेऊन आले. घे म्हणून आणले. आता करा खाऊया. खाऊया.